हवामान खात्याने आज रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। राज्यावर पुन्हा एकदा आज रात्री भयंकर अवकाळी पावसाचं संकट अंगावर आहे। महाराष्ट्रातील या 12 जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 तासात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। तर काही ठिकाणी अतितीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। या भागात 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। या कालावधीत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। बंगालच्या उपसागरात मध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे, त्यामुळे पुढील 24 तासात त्याचं चक्रीवादळात रूपांतर होणार असल्याचं कळतंय। या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे। पुढील काही तासात चक्रीवादळ या 12 जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील या 12 जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। या भागातही 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारे वादळी वारे आणि पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। यामुळे शेतकऱ्यांनी आपली पिके आणि पशुधन यांची काळजी घ्यावी आणि सर्वांनी आज रात्री येणाऱ्या या भयंकर वादळी वाऱ्यासह पावसामुळे सतर्क होण्याचा इशारा हवामान खात्याने जाहीर केला आहे। आणि या 12 जिल्ह्यांमध्ये लोकांनी सतर्क व्हायचं आहे। नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये या मुसळधार पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा जोर कायम असणार आहे ते लगेच पुढे बघा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मागील 2 ते 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि वादळी वारा होता, त्यातच आता चक्रीवादळ येत असल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय। हे चक्रीवादळ खूप मोठे असल्याने शेती पिकांची काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा आता सरकारकडून करण्यात आलं आहे। अवघ्या काही तासात हे चक्रीवादळ तुमच्या जिल्ह्यात दाखल होणार आहे। या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे व नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। गरजेच्या वस्तू घरी चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत। चक्रीवादळमध्ये कुणी बाहेर पडू नये असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे। नागरिकांना पुढील काही तासात सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे। अनावश्यक प्रवास टाळावा, झाडाखाली किंवा धोकादायक ठिकाणी थांबू नये, तसेच विजेच्या कामांपासून दूर राहावं अशा प्रशासनानं सुचवलं आहे। स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी तयार आहे। बंगालच्या उपसागरामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण होत आहे। त्याच्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ गुजरात, बिहार आणि महाराष्ट्राच्या या 12 जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महत्त्वाच्या 3 तारखांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन हवामान खात्याने केलेलं आहे। या 3 तारखांना हे वादळ महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल किंवा सर्वसामान्य व्यक्ती असाल आणि या अवकाळी पावसाचा तसेच वादळी वाऱ्याचा मोठा संकट कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार आहे ते नक्की आता या ठिकाणी बघायचं आहे। तर बघा, या 3 तारखांना महाराष्ट्रातील या 12 जिल्ह्यात चक्रीवादळाचा मोठा धोका असल्याचं आता या ठिकाणी समोर आलंय। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज रात्री आणि 12 आणि 27 मे रोजी नाशिक, सातारा जिल्ह्यात गारपिटीचा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर अहिल्यानगर आणि पुण्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे। रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेडसह विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला।